नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आजची मुलाखत आहे विजयपूर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री शशिकांत आठले काका यांची. ही मुलाखत सप्टेंबर 2025 मध्ये विजयपूर येथे संपन्न झालेल्या अविस्मरणीय साधना संमेलनानंतर संकलित करण्यात आली आहे. यात आदरणीय आठले काकांनी सेवकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आज जे सेवक प्रत्येक कार्यकेंद्रावर लोक कल्याण सेवा करीत आहेत, त्यांनी कोणतीही प्रखर साधना न करताही त्यांच्या माध्यमातून लोकांना लाभ होत आला आहे, हे आपण पाहतच आहोत. हा जो लोकसंग्रह वंदनीय दादांनी केला, त्यापैकी आपण एक घटक आहोत व आपल्याला जोडण्यासाठी वैयक्तिक पातळीवर वंदनीय दादांनी प्रत्येकासाठी काय कष्ट घेतले आहेत, हा अनुभव प्रत्येकाजवळ आज आहे. यापुढे तशाच पद्धतीने इतरांना कार्याशी जोडणे हे आपले कर्तव्य आहे. वंदनीय दादा खरे राजयोगी जीवन जगले. राजयोगी म्हणून आपण पंखे बिंके गाडीतून फिरणार सगळे असं ह्याच्यातून नाही. राजयोगी दादांचे वडील नेहमी म्हणायचे मला राजयोगी गुरु पाहिजे, म्हणून दादाने वडिलांना दीक्षा दिली आहे. आणि पंत महाराज असे होते की त्यांनी त्यांच्या आजोबांना दीक्षा दिली आहे. पारमार्थिक संपत्ती महत् प्रयत्नांनी त्यांनी मिळवली व सर्वांना मुक्त हस्ते वाटून टाकली. जीवनातील सुखदुःखाच्या कोणत्याही प्रसंगी त्यांची वृत्ती विचलित झाली नाही. तसं आपण हे घट्ट राहिलं पाहिजे. रडायचं नाही तर काय करायचं, लढायचं. तुम्हाला दुःख आल्याशिवाय तुम्ही शाणे होणार नाही. काय दुःख आलं त्यातून आपण काय शिकलो. आता आम्ही एखाद्या माणसाला पैसे दिले आणि त्यांनी मला बुडवले, तर हे शिक्षण मला मिळालं की दुसऱ्याला देताना मी काय करीन, विचार करीन. बरोबर आहे. म्हणून देव दुःख का पाठवतो, तुम्हाला काहीतरी ज्ञान व्हावं आणि तुम्ही जीवन जगावं. जीवनातील सुखदुःखाच्या कोणत्याही प्रसंगी स्वतःला भोगाव्या लागणाऱ्या कठीण परिस्थितीचा, त्रासाचा किंवा अडचणीचा लवलेशही त्यांच्या मुखकमलावर दिसत नसे. उलट येणाऱ्या भक्ताला दिलासा, आत्मविश्वास व प्रेम देण्याची किमया त्यांच्या चेहऱ्यावर होती.
वाडवडिलांची पुण्याई व पुण्य विभूतींच्या कृपाशीर्वादाने समृद्ध झालेले त्यांचे जीवन म्हणजे मैं दुनिया में हूँ, हाँ, या दुनियात आहे मी. दुनिया का तालुकदार नहीं हूँ, हम्म. बाजार से गुजरता हूँ, किसी चीज का खरीददार नहीं हूँ. हा, म्हणजे या मोह मायात आहे मी, पण अडकत नाही. पाण्यात असून कोरडं राहता येतं की नाही रे? पाण्यातून कोरडं राहता येतं की नाही? नाही, नावेत बसला तर कोरडे राहता ना. ती लाकडाची नाव आहे. आणि ह्या भावसागरातून कोरडं राहायचं असेल तर लाकडाची नाव. लाकडाची नाव तिथं आहे, इथं तुमचं नामस्मरण आहे. या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी नाव म्हणजे सद्गुरू नामस्मरण. नाही, हा, नाव इथं टिंब आहे आणि ती लाकडाची नाव आहे, ती नुसतं नाव आहे, त्याला टिंब नाहीये. त्याला टिंब नाहीये. पाण्यात पाणी लागण्यासाठी ही नाव वापरायची आणि भवसागरात त्रास न होण्यासाठी हे सद्गुरू नामस्मरण करायचं. केलेल्या कोणत्याही गोष्टीचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले नाही, हा, ते ईश्वराला दिले व स्वतःला सदैव भक्त भाविकांच्या सेवकांचा सेवक म्हणजे असे असं मानले. असायला पाहिजे. अहंकार नको, अहम आकार, अहंकार नको. असे कार्य उभे करताना त्यांना अनेक बरे वाईट अनुभव आलेही असतील, परंतु वाईट अनुभवांचा त्यांनी कधीही उच्चार केला नाही. हा, तसेच कोणालाही दूषणे दिली नाहीत. अनुभवास आलेले दुःखद प्रसंग पचवून आनंददायी प्रसंग खुलवून सांगण्याची विलक्षण लकब त्यांचे जवळ होती व त्याला जोड म्हणून असलेली विनोद बुद्धी. यामुळे त्यांच्या सानिध्यासाठी प्रत्येक जण हपापलेला असे. त्यांचा दिलदारपणा व मनाचा मोठेपणा त्यांच्या स्वभावाचे अवलोकन करण्याला अवाक करणारा असा होता. आता हे महत्वाचं आहे बघा, परत जागे नीट बसा. श्री सद्गुरु वंदनीय दादांसारखे गुरु य जन्मात लाभणे यापेक्षा मोठे भाग्य असू शकत नाही. ह्या आपल्या प्राप्त जन्माचे आपण सिंहावलोकन करूया. मानवी जन्म हा दुर्लभ आहे हे खरेच, पण आम्हा गुरुबंधू भगिनींना प्राप्त झालेला जन्म अत्यंत दुर्लभ आहे. कारण अशा अलौकिक गुरूंचा लाभ होणे हा आपल्या अनेक जन्मांचा परिपाक आहे. ही संधी वारंवार येणारी नाही हे कोणीही विसरू नये. म्हणून आज सर्वांनी मानापमान, राग, लोभ, संकल्प, विकल्प हे बाजूला ठेवून ह्या श्री साई आध्यात्मिक समितीच्या कार्याशी म्हणजेच पर्यायाने आपल्या उदित झालेल्या जन्म कारणाशी एकनिष्ठ राहावे. कारण पुढे कितीतरी जन्म खडतर साधना केल्यानंतर अशी संधी पुन्हा प्राप्त होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे आता जर दुर्लक्ष केलं आणि गेलात वरती तर पुन्हा अशी संधी येईल, वाट बघावी लागेल. तेव्हा आता आलेली संधी त्याचा फायदा घ्या. समजताय ना? वास्तव ते समजताय ना? बाहेर जगात दिशाहीन अवस्थेत जगणारे, पूजा पाठ व साधना करणारे हजारो लोक आपण पाहतो. त्यांच्या जीवनात व आपल्या जीवनात महद अंतर आहे. आज ईश्वराने त्याच्या कार्यार्थ आपल्याला निवडले आहे. गॉड हॅज चोजन यू फॉर हिज वर्क, सो यू हॅव नो चॉईस. याची जाणीव आम्हा सर्वांना व्हावयास हवी. कर्स ऑफ इग्नोरन्स याचा प्रादुर्भाव आमच्यावर होऊ नये ही काळजी घ्यावयास हवी. अज्ञानाचा शाप. जेव्हा विमोचन व दीक्षाद्वारे देहिक माध्यमाचा विकास होतो तेव्हा ऐहिक सुखाची प्राप्ती सहजासहजी होते. जीवन आणलंय ते कशासाठी? सद्गुरूंची सेवा करण्यासाठी. ऐहिक सुख सुपट आहे. दादा नेहमी म्हणायचे, गाय आणली दुधासाठी का शेणासाठी? दुधाकडे लक्ष दिलं की शेण फुकट मिळतं. तसं साधना हे म्हटल्यावर आज ऐहिक सुख तुम्हाला आपोआप मिळणार आहे. पण ही प्राप्ती कशामुळे झाली याची जाणीव आपल्याला व्हावयास हवी व त्यामध्ये रममाण न होता आपल्या कर्तव्याशी रममाण होणे हेच आपले कर्तव्य आहे. मग वैभवशाली दिलेस जीवन काय उणे संसारी असे उद्गार आपल्या तोंडून निघतील.
आज वंदनीय दादा देहरूपाने दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव प्रत्येकाला येईल. लोककल्याण हा विषय त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात सामावलेला होता. इथं जनकल्याण म्हटलं नाहीये, लोककल्याण म्हटलंय. म्हणजे सप्त लोक तुम्ही इथून साधना करायला लागल्यावर तो देखतो प्लसम म्हणजे गुरुकृपाशीर्वाद या ब्रह्मरंधातून वर जात असताना हजारो आत्मे मुक्त होतात आणि जातात. त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. म्हणून साधना करा, व्यवस्थित बसून लक्ष देऊन. त्या विषयात त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. हा विषय आपण आपल्याशी जोडून घेतला की त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यामधील लोककल्याणाची तळमळ आपणा सर्वांना प्रेरणा देणारी ठरण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी वंदनीय दादांच्या पादुकांची स्थापना द्वारकामाईत होणार आहे. यामुळे मंगळवार हा वंदनीय दादांचा दिवस म्हणून मानला जाईल व सर्व कार्यकेंद्रावर वंदनीय दादांची आरती म्हटली जाईल. आपण सर्व भक्त भाविक व गुरुबंधू भगिनी वंदनीय दादांच्या कार्याशी आयुष्याच्या अंतापर्यंत एकनिष्ठ व एकरूप राहूया. तशी शक्ती परमपूज्य जगद्गुरु साईनाथ महाराज पुण्य विभूती आणि श्री सद्गुरुनाथ वंदनीय दादांनी आम्हा सर्वांना द्यावी अशी आज दिनी त्या सर्वांचे चरणी विनम्र प्रार्थना. एकमेका करू सहाय्य अवघे अवघे धरू सुपंथ. पुढं काय आता सेवकाचं ठिकाण आहे. निवेदन वाचायचं. आता काय पुढं चाललंय? अवस्था याबद्दलची माहिती. सेवक आणि सेविका. सेवक म्हणजे सर्वच आले त्याच्यात, फक्त पुल्लिंग शब्द नाही आहे. ती अवस्था आहे, ती म्हणजे अवस्था आली. प्रथमतः सेवक याचा अर्थ इतरांची सेवा करणे हेवा नाही असा आहे. आता इतरांची सेवा म्हणजे प्रामुख्याने केंद्रावर येणाऱ्या दुःखी कष्टी लोकांना निराकरणाद्वारे सुख शांती समाधानाची प्राप्ती होऊन काही सुखाची दिशा दाखवणे आणि अशा सेवेनेच आपले कर्म अनुकूल होते. यासाठी हे कार्य पुढे जाण्याच्या दृष्टीने वंदनीय दादांच्या इच्छेनुसार परमपूज्य बाबांनी केंद्रे व केंद्र प्रमुख यांची नावे सुचविली आणि 1978 साली जी वर्षभर हवने झाली त्यातील गुरुपौर्णिमेच्या वेळी प्रत्येक केंद्र प्रमुखांना एक सुपारी दिली आणि वंदनीय दादांनी सांगितले की मी जसे इतरांचे दुःख निवारण करण्यासाठी गेली 25 वर्षे कामकाज केले आणि काही एक सुखाची दिशा दुःखी कष्टी लोकांना दाखवण्याचा जो प्रयत्न केला, तसेच आजपासून पुढे तुम्ही त्याचप्रमाणे हे कार्य करावयाचे आहे. बोलणं सोपं आहे, करणं किती अवघड आहे. आता मी डॉक्टर आहे तर लगेच 2 मिनिटात डॉक्टर नाही करू शकत. पण दादाने विमोचन करून त्या सुपाऱ्या दिल्या आणि मला सांगितलं तेव्हा म्हटलं सुपारी आहे ना इथं. तर म्हणाले मी जसं निघाल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. दादांच्याकडे बघितलं मी असं. ते म्हणाले बघतोस काय? म्हणून दादा तुम्ही कुठे आहे आम्ही कुठे आहे? म्हणाले हेच तुम्ही कमी असं समजता, हेच मुळी चुकीचं आहे. याचा अर्थ गुरु दादागिरी करत हिंडायचं असं नव्हे, पण त्यांची केवढी विशाल दृष्टी आहे. बाबांना सांगितले नाही माझे हे कार्य स्थापन करायला सांगताय, हे माझ्या पश्चात संपणार असेल तर मी नाही करणार, ती पुढे जाणार असेल तर मी करीन. आणि त्याप्रमाणे पुढे चाललंय. आज दादा 91 साली गेले तरी आलेल्या लोकांना तेच अनुभव येतात. गेली 25 वर्षे कामकाज केले आणि काही एक सुखाची दिशा दुःखी कष्टी लोकांना दाखवण्याचा जो प्रयत्न केला, तसेच आजपासून पुढे तुम्ही त्याचप्रमाणे हे कार्य करावयाचे आहे. असे ऐकल्यावर केंद्र प्रमुखांच्या कॉलरी जरा ताठ झाल्या व आपण कोणी विशेष आहोत असे वाटायला लागले आणि ते साहजिकच आहे. परंतु नंतर वंदनीय दादांनी जे सांगितले ते महत्वाचे आहे आणि ते म्हणाले सर्वात घाणेरडे कर्म जे आहे ते केंद्र प्रमुखांचे आहे.
व पुढे इतरांची सेवा करून ते अनुकूल करून घ्यावयाचे आहे. म्हटल्यावर कॉलरी एकदम सरळ झाल्या. हे ऐकल्याबरोबर सर्वांच्या कॉलरी सरळ झाल्या. असो, आता केंद्रावरील इतर सेवा म्हणजे प्रथमतः हॉलचा केर काढणे, मग हॉल स्वच्छ पुसणे, त्यानंतर आचमन करून सर्व देवांचे फोटो पुसणे, देव धुणे, गंध उगाळणे, फोटोला गंध लावणे, फुले हार घालणे, समया पुसणे, निरांजन तयार करणे, देवासमोर रांगोळी काढणे, नंतर दारासमोर सडा रांगोळी करणे. एवढे झाल्यावर देवांची वस्त्रे धुणे, नंतर पूजा आरती साधना झाल्यानंतर देवासमोरची पूजेची भांडी घासणे, रोज केंद्रावर येणाऱ्या भक्तांची पादत्राणे व्यवस्थित लावणे, भक्त भाविक येऊन गेल्यानंतर संडास बाथरूम साफ करणे, फिनाईल घालणे इत्यादी इत्यादी, जेणेकरून येणाऱ्या भक्तांना प्रसन्न वाटले पाहिजे. केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाशी हसतमुख राहून गोड बोलणे, आपुलकीने वागणे, जो कोणी केंद्रावर येईल त्याला वाया घालवायचा नाही, म्हणजेच त्याला केंद्राच्या कार्याची माहिती देऊन त्याला त्या कार्याशी जोडून घेणे, एवढे सर्व सेवेत अंतर्भूत असून हे सर्व करण्याचा यशस्वी प्रयत्न करणे. याचे कारण गुरुप्रसाद मधील पान क्रमांक 177 वर वंदनीय दादांनी सांगितले आहे की आपणास काही प्राप्त करावयाचे आहे ते आपण अनेक जन्मपर्यंत जरी देवाकडे मागत राहिलो तरी ती सुख संपत्ती परमेश्वर तुम्हाला कदापिही देणार नाही. जेव्हा तुम्हाला जगतातील इतर दुःखी माणसाला आपल्यासारखेच सुख प्राप्त व्हावे अशी तळमळ निर्माण होऊन तुम्ही इतरांसाठी परमेश्वराला प्रार्थना माध्यमातून आळवाल, तेव्हाच तुमच्या प्राप्त जीवनात ज्या उणीव आहेत त्या भरून निघतील. आता वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा इतरांसाठी आपण आपल्या काया वाचा मनाने सदिच्छा प्रगट करतो तेव्हा ही नित्याची क्रिया काही लक्ष जपसंख्येपेक्षा अधिक पुण्यकर्म जोडण्यास मदत करते. याचे कारण व्यक्तिगत जीवनातील उणीवा गरजा यांची पूर्तता होण्यासाठी जेव्हा आपण पूजा अर्चा, देवधर्म किंवा काही धार्मिक विधी करतो तेव्हा आपले मन हे करीत असलेल्या विधींच्या ठाई एकाग्र झालेले नसते. काया वाचा आणि मन जर एक झालं तरच पुण्य निर्माण होतं. साधना करताना बऱ्याच वेळा बाहेर जातं मन, माझं सुद्धा जातं, पण एकाग्र केव्हा होतं? एकाग्र सगळ्यांचं होतं केव्हा? जेवताना काय म्हणतात लगेच ह्याच्यात मीठ कमी आहे. ते कसं कळलं? म्हणजे लक्ष पूर्ण तिकडे आहे. ते वाईट नाही आहे, पण ते जसं मीठ कमी आहे तसं आपला स्वर कमी आहे. स्वर बरोबर आहे का नाही, स्वर चाललाय बरोबर आहे का नाही, हे बघून अर्ध्या तासाच्या साधनेत 100% पुण्य मिळालं पाहिजे. म्हणजे जसं इकडे अर्धा किलोचं वजन असलं तर अर्धा किलो साखर बरोबर आपण घेतो, मग अर्ध्या तासात केलेली सेवेतलं पूर्ण परिपूर्ण फळ मिळायला पाहिजे. कळतंय ना? कारण गेलेला क्षण परत मिळणारा नाही, म्हणून प्रत्येक क्षण केअरफुली घालवायचा. याचे कारण व्यक्तिगत जीवनातील उणीवा गरजा यांची पूर्तता होण्यासाठी जेव्हा आपण पूजा अर्चा, देवधर्म किंवा काही धार्मिक विधी करतो तेव्हा आपले मन हे करीत असलेल्या विधीच्या ठाई एकाग्र झालेले नसते, तर ते मन ज्या उणीवा आहेत त्या प्राप्त होण्याचा मार्ग शोधित असते. पण जर आपण एखादी प्रार्थना म्हणजेच आज जे आपण म्हणत आहोत ती नित्याने म्हटले तरी भवितव्यात कुटुंबासाठी व इतरांसाठी गुरुकृपेने सिद्ध सिद्धांत पद्धतींचा नकळत उच्चार करून कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या जीवनातील उणीवा दूर होण्यास गुरुकृपाशीर्वादाने ह्या कार्यपद्धतीत ज्या काही सिद्ध सिद्धांत पद्धती आहेत त्याचा लाभ आपण कृपाशीर्वाद म्हणून घेतला असल्याने प्रार्थना माध्यमातून ह्या सिद्ध सिद्धांत पद्धती इतरांच्या कल्याणार्थ आपल्या नकळत
कार्यान्वित होणार आहेत, पण ही जाणीव आजपर्यंत आपल्याला झालेली नाही. प्रार्थनेमध्ये अर्धा भाग आहे त्याच्यात विमोचन आहे आणि उरलेला नंतरचा भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्या दीक्षांत झालं. म्हणजे प्रार्थनेने सुद्धा त्यांचा जीवन उद्धार होतो, पण त्याच्या मागे त्यांनी सांगितल्यासारखं 100% श्रद्धा पाहिजे. आता आज आपण भक्तांना गुरुकृपाशीर्वादाने जी बहुमोल अशी अवस्था इहजन्मात प्राप्त झाली आहे, अशा अवस्थेची प्राप्ती होण्यास जरी आपण भक्तांनी अनेक जन्म खर्च केले असते तरी ही अवस्था प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे, असे अनेक वेळा झालेल्या मुलाखतीत सूचित करण्यात आले आहे. पण आपण भक्तांनी काही एक जप तप साधन न करता श्री सद्गुरूंनी कृपावंत होऊन ही जी अवस्था प्राप्त करून दिली आहे, त्या अवस्थेचा आपण आस्थेने विचार केला नाही, याबद्दल दुःख वाटते. याऐवजी ऐहिक सुखाची प्राप्ती जास्त करून दिली असती तर त्याबद्दल अधिक आस्था प्रेम निर्माण झाले असते. आज गरजेपेक्षा अधिक ऐहिक सुख प्राप्त करून देण्यास श्री सद्गुरू असमर्थ नाहीत, परंतु जे काही आपल्याला प्राप्त होईल ती सर्व सुख संपत्ती इह जगताचा निरोप घेते वेळी इथेच सोडून जावी लागेल. आज प्राप्त झालेले पैशाचे सुख ह्याचा पुढील जन्माची तरतूद करण्यासाठी किंवा उत्तम असा जन्म प्राप्त होण्यासाठी भवितव्यात त्याचा काही उपयोग नाही. या जाणीवेने गरजे इतकेच सुख आज आम्हा मानवांना देऊन प्राप्त जन्माची वारंवार पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज जरी आपण कर्मपरत्वे जन्म घेते झालो आहोत तरी त्या जन्माचे सार्थक म्हणून श्री सद्गुरूंनी आजचा जन्म कृपापरत्वे करून दिला आहे. ही बहुमोल ठेव असून ह्याची जाणीव ठेवावयास पाहिजे. पहिल्या 3 लोकातला जन्म आहे तो कर्मपरत्वे आहे. ही पृथ्वी, हे पहिले 3 लोक, हे काय हा जन्म आहे, हा कर्मपरत्वे आहे. परंतु इथं तुम्हाला गुरु भेटला आणि त्यांनी इथला जन्म प्राप्त करून दिलाय कार्यपरत्वे. नाही वरच्या बदलच तिथं नाही. आणि म्हणून हे अवघड आहे. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर हिच जाणार 4थ्या लोकात. आता प्रमोशन दिलंय दादा 7व्या लोकात आणि बऱ्याच व्यक्ती येऊन सांगितलंय आणि माझा मित्र आलाय ते वाचून दाखवण्या म्हणजे आश्चर्यचकित गोष्टी आहेत. इथं असताना गुरुला शरण गेल्यावरती इथली अवस्था काय पडते. आता मेल्यानंतर जन्माला येणार ते आपण काहीतरी कार्य करायच्या दृष्टीने, हे असं कोण सांगू शकेल. तिथं गेलेले आतापर्यंत तुम्ही येऊन सांगितलेले कोणी ऐकलेत का? आम्ही ऐकलेत आणि ते कोण आहेत ते सांगणार आहे तुम्हाला. आता म्हणजे किती आश्चर्य आहे बघा. एक मित्र होता माझा, तो दुसऱ्या मार्गात होता आणि मी ह्या मार्गात, तर ते पुढे येणार आहे. तर तो येऊन सांगून गेला की तुमचा मार्ग किती श्रेष्ठ आहे आणि तुमच्या गुरुने मला, आमच्या गुरुने तुमच्या गुरुची भेट घालून दिल्यामुळे मी वरती जाऊ शकलो. त्या जन्माचे सार्थक म्हणून श्री सद्गुरूंनी आजचा जन्म कृपापरत्वे करून दिला आहे. ही बहुमोल ठेव असून याची जाणीव ठेवावयास पाहिजे. याचे कारण आज मला असे म्हणावे लागेल की आपण सर्व भक्त काही एका अडीअडचणीच्या निमित्ताने व त्या निवारण व्हाव्यात असा हेतू विचारात घेऊन या समितीच्या कार्यपद्धतीचा लाभ घेण्यासाठी आलात. पण समितीच्या कार्यात लाभ अडीअडचणी निवारणार्थ घेत असताना आपल्या प्राप्त जीवनाचे सार्थक होईल असा सिद्ध सिद्धांत पद्धतीचाही समावेश जो या कार्यात आहे त्याचाही लाभ आज आपण घेते झाला आहात. एकेकाळी आपण फक्त सुखप्राप्तीच्या शोधात आलात व आज आपल्या नकळत आपण इतरांनाही सुख देण्यास समर्थ झालात.
ही अवस्था ह्या जन्मात ज्या सद्गुरु कृपाशीर्वादाने आपणास प्राप्त झाली आहे त्या गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाची धन्यता वर्णन करण्यास शब्दही आज त्रिभुवनात अपुरे आहेत. याचा अर्थ काय आहे, आम्ही जर काहीतरी मागायला गेलो दादांच्याकडे, मला नोकरी मिळत नाही, अमुक मिळत नाही, कोण आज मागायला आलेल्या देण्याची अवस्था ही बदलणं एवढं सोपं आहे का? मागायला गेलं आणि आपण मागायला येणाऱ्याला द्यायची अवस्था. तुम्ही कामकाज करता म्हणजे काय करता, तुम्ही मागायला लावतात, पण आता तुम्ही बसून लोकांना देता आणि त्यांची कामं होतात. यासाठी आपणास प्राप्त झालेले जीवन सार्थकी लागावे म्हणून जगतातील दुःखी कष्टी लोकांना सुखाची दिशा प्राप्त करून देऊन प्राप्त जन्माचे ज्ञान व कर्तव्य करण्यास परमेश्वराने त्यांना बुद्धी द्यावी अशी साधनं आता आपण गुरुबंधू भगिनींना करावयाची आहेत. आणि ह्याची जाणीव श्री सद्गुरूंना फार पूर्वी म्हणजे कार्यारंभीच होती. म्हणून त्यांनी हे भगवंता नारायणा ही प्रार्थना की ज्या प्रार्थनेत आजपर्यंत ज्या काही सिद्धांत पद्धतीने आपण भक्तांना आजची अवस्था प्राप्त झाली आहे त्या अवस्थेचा लाभ नकळत जगतातील इतर दुःखी कष्टी व अज्ञानी लोकांना व्हावा म्हणून सर्व सिद्धांत पद्धतींचा समावेश ह्या प्रार्थनेत केला आहे. त्यापर्यंत वाचायचं आहे ना. आपण भक्त गुरुमार्गी होण्यापूर्वी इतरांच्या जीवनाकडे पाहून आपल्या जीवनात बरीच काही ऐहिक सुखाची उणीव आहे असा भास निर्माण होत होता. परंतु अशा जीवनात परमेश्वराच्या कृपेची उणीव आहे ही जाणीव होत नसल्याने देहिक व आत्मिक या अवस्थेचे एकरूपत्व न होता, देहात्मिक म्हणजे देह आत, आत्मा आत आहे, तो देहाकडे बघतोय. दादा असं करून दाखवायचे, आत्मा देहाकडे बघतोय, देह कुठे बघतोय, कुणाला काय प्राप्त झाले ते. तो म्हणतो अरे माझ्याकडे बघ, मी तुला सगळं काही देतो. आत्ता नमस्कार झाला. नाहीतर आपले डोळे कुठे होते, त्यांच्याकडे टीव्ही चांगला आहे, त्यांची गाडी माझ्यापेक्षा भारी आहे, त्यांचा बंगला अमुक आहे, तमुक आहे, हे बाह्य. हे असं पूर्वी असं होतं म्हणून आपल्याला सुखी नव्हतो. पण दादांच्याकडे आल्यावर दादांनी असं करून दिल्यावर आत्ता तो आत्मा खुश आहे. अन्न आणखीन पाणी कशात आहे, देहाचं. आणि वायू आणि आकाश, वायू आणि आकाश आत्म्याचं. म्हणून श्वास घेतो आपण. हा दिवसातून 3 वेळा खातो ना, आणि जास्तीत चालतंय 4 वेळा, आणखी 5 वेळा रात्री काहीतरी चालतंय. आणि इथं मग 24 तास राबतं, त्याला एरा तरी द्याल की नाही, कारण त्याच्यामुळे अस्तित्व आहे. हे बऱ्याच वेळा सांगून झालं, त्याच्या अस्तित्व तुम्हाला कशामुळे आहे, आत्म्या गेल्यावर ठेवतात का जपून, सांगून घालून सोडत नाही म्हणून. गेल्याबरोबर लगेच उचला म्हणता. म्हणजे देह हा आत्म्याचं घर आहे. तो असेपर्यंत त्या देहाने त्याचा सांभाळ करायचा आहे आणि त्याला त्याचं कर्म मुक्त होण्याचं साधन देहाने प्राप्त करून द्यायचं आहे. हे माहीतच नाहीये. म्हणून गुरु पाहिजे. गुरु त्याचे ज्ञान झालं की मी समाधान. हे लिमिटेड आयुष्यामध्ये त्याला त्याचं कर्ममुक्त व्हायचं आहे आणि त्या देहाने तसं कर्म करायचं आहे. म्हणून मग दादाने प्रार्थना दिली की जे नको आहे ते विमोचन करायचंय, ते अंतर्भूत करून दिलंय आणि जी रूपा पाहिजे ती पुढच्या भागात मिळणार. म्हणून हे भगवंता नारायण प्रार्थना वाचली तरी जीवनाचा उद्धार होतो. आपण भक्त गुरुमार्गी होण्यापूर्वी इतरांच्या जीवनाकडे पाहून आपल्या जीवनात बरीच काही ऐहिक सुखाची उणीव आहे असा भास निर्माण होत होता. परंतु अशा जीवनात परमेश्वराच्या कृपेची उणीव आहे ही जाणीव होत नसल्याने माहीतच नव्हतं आपल्याला हे देहिक व आत्मिक या अवस्थेचे एकरूपत्व न होता ह्या 2 अवस्था भिन्नाभिन्न विषय परत्वे, भिन्नाभिन्न आचार विचार निर्माण करत्या होतात. व जरी आपल्या अपेक्षे पलीकडे काहीही प्राप्त झाले तरी आत्मिक म्हणजे मनाची शांतता आपल्याला अनुभवण्यास येत नाही. या दोन्ही अवस्थांचे ऐक्यत्व
किंवा एकरूपत्व हे केवळ सांगण्याने किंवा बोलण्याने होणारे नसून ते ऐक्यत्व साधण्यास निश्चित असे साधन व गुरुकृपाशीर्वाद ह्याची अत्यंत आवश्यकता आहे. अशी अवस्था गुरुकृपाशीर्वादाने आपण भक्तांना ओंकार साधनेच्या माध्यमातून करून दिल्यावर जेव्हा आपल्या देहिक व आत्मिक अवस्थांचे एकरूपत्व झाले, या दोन्ही अवस्था ज्या पंचप्राणकोश परत्वेच म्हणजेच अन्न प्राण मनोमय आणि विद्यामय आणि आनंदमय कार्यान्वित होतात, अशा कोशांची शुद्धता करून अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत सूचित केलेल्या साधने परत्वे हे कोश आज एकमेकांना जोडून दिले असल्याने आजच्या अवस्थेत ज्या ओंकार साधनेचा आपण लाभ घेते झाला आहात, ती अवस्था म्हणजेच हिरण्यगर्भ अवस्था किंवा पिंडी ते ब्रह्मांडे ही अवस्था होय. आणि ह्या अवस्थेमुळे आज आपले काया वाचा मन म्हणजे देहिक व आत्मिक हे जे गुरुरूप झाले, ती सेवक अवस्था होय. आता तुम्ही म्हणाल साधना केल्यानंतर काय होतं, हे तुम्हाला मी दाखवून झालेलं आहे. आधी केले आणि मग सांगितले. उगीच इथं बसून उपदेश केला नाही मी तुम्हाला. हा मनुष्य दाखवलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. अवस्थित अविकसित अवस्था असते तेव्हा असं असतं. हा माझा फोटो आहे विकसित झालेला, हा बघा, बघितलाय तुम्ही. म्हणजे मी केलंय आणि मग सांगतोय तुम्हाला, तोच अनुभव तुम्हाला येणार. आणखी एक महत्वाचं आहे. हास्य मुद्रा ठेवण्यासाठी चेहऱ्याचे 19 स्नायू काम करतात, तर गंभीर मुद्रा ठेवण्यासाठी जास्त स्नायू म्हणजे 42 स्नायू काम करतात. म्हणजे गंभीर असताना जास्त शक्तीचा उपयोग करावा लागतो. तीच शक्ती आपण दुसऱ्यासाठी वापरू शकतो. शक्ती कमी खर्च कशी करायची हे शिकण्यासाठी परमार्थ आहे. हास्य मुद्रेमुळे शक्ती संचय होते व त्यामुळे आपला विकास होईल. बघा तेव्हा हसायला काय पैसे पडत कोणीच दिसलं, तुम्ही हसा, त्याची चौकशी करा, त्याच्याने सुद्धा तुम्हाला ही अवस्था प्राप्त होते. म्हणजे दादाने किती काय काय अभ्यास करून ठेवले बघा. आता सेमिनार मध्ये तुम्ही बघितलं होतं गुरुबाळ, आनंद गुरुबाळ, आनंद गुरुबाळांचे गुरु, त्यांच्या गुरु केले तर त्यांनी काय सांगितलं मेल्यावर की मुक्त करण्याचं मोक्ष वगैरे आमच्याकडे नाही. तू कुठं जा, तुझा मुलगा जातोय तिथे केंद्रावर जा, आणि त्या केंद्रावर आल्यावर मग त्यांना सद्गती मिळाली. तसंच आता माझा मित्र आता इथे ते वाचते, पहिल्यांदा आपण हे सेमिनार मध्ये वाचलं ते वाचूया आणि मग सांगतो मी. आणि शेवट आता 12:30 पर्यंत जेवायला होत आहे. महारुद्र स्वाहाकार हा विधी 5 दिवसांचा होता. ह्या विधीच्या सुरुवातीला दादा बाजूला बसायचे, हवनाच्या बाजूला बसायचे. 2-2 तास अशा 8 तास आहुती देण्यात येत होत्या. इथे आता मांडव घातलेला होता आणि आम्ही सगळे बसलेलो होतो आणि समोरचा दरवाजा ओपन होता. हवन चालू होतं, आम्ही सगळे बाजूबाजूला बसले होतो. हवन करताना दादा मध्येच उठून जायचे तिथं खांबाकडे आणि असं बाहेर बघायचे आणि परत येऊन बसायचे. पुन्हा उठायचे, पुन्हा जायचे, बसायचे. पण दीपक उठला आणि दीपकने विचारलं तुम्हाला चहा वगैरे पाहिजे का, काय झालंय म्हणून. नाही म्हणाले, नंतर सांगतो. नंतर काय सांगितलं तर म्हणाले अरे पहिल्यांदा बघितलं हवन चालू झाल्याबरोबर आपल्या केंद्रावर येणारे जे मरून गेले होते ते येऊन बाहेर उभारले आणि म्हणायला लागले. त्यांना आत या म्हटलं तर म्हणाले नाही नाही नाही, आमची एकच दीक्षा झाली आहे. आत बसलेले सगळे कारण दीक्षा महार कारण अवस्थेपर्यंत गेलेले आहेत, त्यामुळे तुमच्या कार्यामध्ये आम्हाला अडथळा आणायचा नाही, म्हणून आम्ही आत येत नाही. दादा म्हणाले काही अडचण येणार नाहीये, मी तुम्हाला सगळे परत दीक्षा देतो, तुम्ही सगळे आत या. ते सगळे आत येऊन बसल्यावर शांत बसले. पुन्हा म्हणाले बाहेर कोणतं झालेलं म्हणून पुन्हा उठून बाहेर गेले.
पुन्हा बाहेर गेले तर म्हणाले ज्यांचे फोटो पुसतायत, जे गुरु म्हणून मिरवतायत, ज्यांचे काय काय हे आहेत, केंद्र आहेत म्हणा समजा, केंद्र असे आहे, सत्पुरुष, आश्रम आहेत किंवा मठ आहे, मठ आहेत, असे सत्पुरुष सगळे येऊन उभारले आणि आम्हाला म्हणाले की आम्ही विमोचना केली नाही आमच्या भक्तांची आणि त्यांना दीक्षा दिल्या, त्यामुळे तेही मुक्त नाहीत आणि ते मुक्त नाहीत म्हणून आम्ही मुक्त नाही. समजलं ही बॅकग्राऊंड. आता त्या हे वाचतोय, तो वाचून झाल्यावर कोण आलं होतं ते सांगणार आहे तुम्हाला. 2-2 तास अशा 8 तास आहुती देण्यात येत होत्या. अधूनमधून दादा मांडवाच्या दरवाजाकडे जायचे, थोडा वेळ तिथे थांबायचे व परत यायचे. असे ते 2-4 वेळा गेले. म्हणून मला म्हणजे दीपक दादांना वाटले की त्यांना चहा हवा आहे, म्हणून विचारले तर नको म्हणाले. दरवाजाजवळ 2 मिनिटे कमरेवर हात ठेवून उभे राहायचे व लगेच परत यायचे. सगळे झाल्यानंतर मला म्हणाले की मधून मधून मी दरवाजात कशाला जात होतो. तिराहिताच्या दृष्टीने दादाने विधी चाललेले आहेत तेथेच बसले पाहिजे. ज्या अर्थी ते सारखे बाहेर जातात व परत येतात याचा अर्थ त्यांना या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे असाच कोणाचाही समज होईल. महारुद्र स्वाहाकारातून पुढे शक्तीपीठ स्थापना करायचे होते व त्या शक्तीचे आवाहन या रुद्र स्वाहाकारातून करायचे होते. ती शक्ती लय तत्वातील होती. लय म्हणजे परफेक्शन, पूर्णत्व. पण दादा म्हणाले की हे सुरू झाल्यावर बघितले तर मांडवाच्या बाहेर परलोकातील मोठा जमाव उभा होता व त्यात 25 वर्षातील गेलेली आपली भक्त मंडळी होती. ती आपली म्हणून त्यांना अग्रक्रम किंवा प्रिफरन्स द्यायला पाहिजे. दादांचे भक्त म्हणून पहिले. त्यांना आत या म्हटले तर ते म्हणाले पावित्र्य सांभाळण्यासाठी आम्ही आत येऊ शकत नाही. व पुढे म्हणाले आमची एकच दीक्षा झालेली आहे, पुढच्या दीक्षा नाहीत व आत सर्व कारण दीक्षा घेतलेले बसलेले आहेत. दादांनी हे ऐकले व त्यांना म्हणाले माझ्या बरोबर आत या व मग सर्वांना मुक्तावस्था दिली. दादा म्हणाले 4 दिवस हेच काम चाललेले होते म्हणून मी बाहेर जात होतो. त्यानंतर असे सत्पुरुष उभे होते की ज्यांचे फोटो पूजनात आहेत, ज्यांचे उत्सव होत आहेत, पुतळे उभारले जात आहेत. तेव्हा गुरु मार्गात किती सांभाळायचे असते हे मला समजले. एकदा गुरुमार्ग म्हटल्यानंतर इतर मार्गातील गुरु कसेही वागले पण दादांनी माझ्याजवळ एकाचाही उच्चार केला नाही. दादा म्हणाले की त्या सत्पुरुषांना बघून मी चाटच पडलो. ते सत्पुरुष म्हणाले मी माझ्या भक्त मंडळींचे विमोचन न करता त्यांना दीक्षा दिल्या ही चूक समाधीस्थ झाल्यानंतर आम्हाला कळली. तोपर्यंत आम्हाला वाटत होते की चला आपली शिष्य परंपरा वाढत आहे व त्यामुळे डोक्यावर हात ठेवून नामस्मरण कर असे सांगत असू. पण आता आम्हाला समजते की विमोचने केल्याशिवाय त्यांना दीक्षा दिल्यामुळे त्यांची कर्तव्ये राहून गेली. त्यामुळे त्यांना धड वर गती नाही व खाली गती नाही. यामुळे मुक्तावस्था न होण्यामुळे पुढचा जन्म घेण्याचा मार्ग बंद झाला व मृत झाल्यामुळे इथेही अस्तित्व नाही आणि तिथेही अस्तित्व नाही. म्हणजे काय, त्रिशंकू मध्ये धड वर नाही आणि धड खाली नाही, त्रिशंकू म्हणतात त्याला. आणि ते सगळे मुक्तावस्थेला गेल्याशिवाय आम्हालाही मुक्तावस्था नाही. म्हणजे आयुष्यभर आम्ही किती चुकीचे केले हे समजले. आमच्या मुक्ततेसाठी आम्ही उपासना केली, ती जर यांच्या सद्गतीसाठी केली असती तर ते मुक्त झाले असते व मग आम्हीही मुक्त झालो असतो. ते आम्ही न करता आमचे फोटो पूजनात आहेत पण आमची ही अशी अवस्था आहे तर कृपा करून त्यांना मुक्त करा म्हणजे आम्ही मुक्त होऊ. कारण परलोकावर अधिकार फक्त तुमचाच आहे. दादा म्हणाले 4 दिवस हेच चालले होते पण कोणाचाही उल्लेख केला नाही. म्हणजे गुरु मार्गात किती पावित्र्य सांभाळावे लागते. आता
आहे की? आता माझा ज्ञानी मित्र दोस्त होता तो 22 साली गेला, नाव सांगत नाही मी, पण आम्ही इंग्रजी 3री पासून क्लासमेट दोघं. मी ह्या मार्गात होतो आणि तो निंबाळच्या रानडे महाराज, म्हणजे आमच्या आईवडील पण त्यांच्याचकडे जायचे. निंबाळचे रानडे महाराज माहित आहे सर्वांना, निंबाळा माहित आहेत ना. मग माझ्या घरी सकाळी आम्ही देवाला जायला तेव्हा माझ्या घरी बोलवायला यायचा. त्यावेळेला बोर्डावर ते निर्देश वाचलं, श्राद्ध करायचं नाही, पक्ष करायचा नाही, गणपती बसवायचा नाही, हे सगळं वाचलं. म्हणजे कसले गुरु बा तुमचे? म्हणजे काय झालं? गणपती बसवायचा नाही, श्राद्ध पक्ष करायचं नाही, असं नाही. मग म्हटलं आहे तेवढी सिद्धता त्यांनी केली असेल, त्यांचा अधिकार जेवढा असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे. दोनला बोलणं व्हायचं, असं होतं. रोज आम्ही नरसोबाला जायचं न चुकता कित्येक दिवस. आणि झालं असं, दिवस जाता जाता गुरुवारी ह्याला जायचं रुक्मिणीपणी समाधीला यायचा. आणि सुख दुःख म्हणजे 3री 4थी 5वी 6वी 7वी मॅट्रिक कॉलेजमध्ये असताना मग तो मेडिकलला गेला, मी इंजिनिअरिंगला गेलो. तरी आम्ही भेटत असो एकाच गावात. मग तो एकाच गावात दवाखाना होता आणि मी थिएटर असल्यामुळे आम्ही दोघं परत एकाच गावात. पण गेल्यावर काय झालं, गेल्यावर पहिल्यांदा सांगायला आला आणि मला तुझ्या सहवासात होतो पण मी तू सांगितलेलं ऐकलं नाही. मग तो काय काय बोललाय ते आता तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे त्याचं विश्लेषण बरोबर कोण पाठवलंय? आपल्या गुरुबंधू शरद पवार कराडचे. ते नको, याच्यात त्यांनी चांगलं लिहिलंय. प्रियतम श्री शशी काका, सप्रेम नमस्कार. आपण मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या त्यांचं रेकॉर्डिंग केलेली क्लिप पाठवली होती मी त्यांना, काही पर्टिक्युलर लोकांना. आणि तुम्ही सुद्धा ऐकून हितच ठेवा, कुठेही चर्चा करू नका. म्हणजे आपला मार्ग काय आहे याचं एक दुसरं उदाहरण आहे. पहिलं गुरुबाळचे वडील आणि दुसरं हे. आपण मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने अगदी सावकाश आपल्या स्वर्गीय मित्राची परलोकीची ऑडिओ क्लिप पाठवून दिली. आणि हे अलौकित्व आमच्या बुद्धी मनाच्या आकलना पलीकडे आहे. या जाणीवेने थक्क होण्या पलीकडे आमच्या हाती काही नव्हते. आपल्या सानिध्यात परलोकाचे समग्र ज्ञान आम्हा गुरुभक्तांना झाले. आम्हाला हेही मनोमन पटले होते की परलोक ही एक सत्यावस्था आहे. ती कुठल्याही तर्कावर आधारित नाही किंवा तर्क काट्याच्या कसोटीवर ती घासून पाहता किंवा अनुभवता येत नाही. ती विज्ञानाच्या सहाय्याने एखाद्या प्रयोगशाळेत सिद्ध होणारी गोष्ट नाही किंवा तिला एखाद्या वैज्ञानिक सूत्रात बंदिस्त करून जगाला दाखविताही येणार नाही. ही क्लिप ऐकत असताना का कुणास ठाऊक आपल्या सानिध्यात सद्गुरूंवर आमची दृढ श्रद्धा, भक्ती व अतूट विश्वास असूनही एखाद्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स असताना नापास झाल्यासारखे वाटले. आणि इहलोकात असताना आपला हा मित्र आपल्या कार्यावर विश्वास नसतानाही केवळ आपला मित्र होता म्हणूनच आमच्या विषयात 0 मार्क्स असूनही परलोकी उत्तमोत्तम मार्क्स मिळून पास झाला. हा फरक आहे, कारण आम्ही क ची बाराखडी अजूनही विसरलो नाही. का, कशाला, कुठे, असंच का? लोक म्हणतात किंवा लोकमानसात एक म्हण प्रसिद्ध आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण म्हणून मरायला जाईल कोण? आणि मृत्यूनंतर स्वर्ग बघून आलेला खाली सांगायला आला नाही की मी स्वर्ग पाहिला म्हणून. त्यामुळे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हे आम्ही बिनदिक्कत लोकांना ऐकवीत असू. आणि इकडे गुरु मार्गाकडे आल्यानंतर गुरु सांगतात श्राद्ध वगैरे काही घालू नकोस, पण तुला बाप दाखवतो तर विश्वास नाही. पैकीच्या पैकी मार्क्स मिळून नापास होणे याचा अर्थ हा असा आहे, बुद्धी माध्यम हे परमेश्वराने दिलेली एक अमूल्य देणगी आहे
व त्यावर प्रथम मालकी त्या ईश्वराची आहे हे आम्हाला पटूनही ते मनी मात्र रुजले नाही. म्हणूनच म्हटले, थक्क होण्यापलीकडे आमच्या हाती काहीही नाही. आपल्याला गुरुकृपेने एक रिसिव्हिंग व ट्रान्समिशन स्टेशन असलेले माध्यम एका गुरुभगिनीच्या माध्यमातून दादानी प्राप्त करून दिले आहे. सोनलचे आभार मानले. त्यांना आम्ही नमन करतो. त्यामुळे आपणास परलोकाचा अभ्यास करता येतो. याचे कारण आपली श्री सद्गुरु दादांच्यावर असलेली अतूट श्रद्धा आणि 113% दृढ विश्वास होता की गुरु माझ्या पाठीशी आहेत. परलोकाचे वास्तव वर्णन करताना आपला हा जिवलग मित्र अनेक गोष्टींचा खुलासा करताना व प्रांजळ कबुली जबाब देताना दिसतो. आपला या मित्राशी झालेला सुखसंवाद अभ्यासण्यासारखा आहे. खरे सुख कशात आहे हे वरच्या जगात आल्यावरच समजते, अन्यथा नाही. कारण इहलोकात मोह माया जरी असली तरी देवाची काहीतरी आपणावर माया आहे. म्हणूनच आपले इहलोकातील जीवन व्यवस्थित चालले आहे. पण याची जाणीव इहलकी होण्यास आपणास होत नाही हे आपला मित्र सांगत असताना, इहलोक हे सत्य नाही तर ते देवाचे प्रतिबिंब आहे याची जाणीव तो मित्र आपल्याला करून देतो आहे. श्री साईशक प्रतिमेवरील पावले ही बिंब आणि प्रतिबिंब यांच्या एकरूपत्वाने चे प्रतीक आहे असा बोध दादानी आपणास केलेला होता. मित्र पुढे असेही सांगत आहे की या प्रतिबिंबामध्ये आपण जर गुरुशक्तीचा अंश जोडला तर या इहलोकीच्या प्रतिबिंबातून सुटून परमसत्य अशा मूर्तिमंत बिंबाकडे म्हणजे ईश्वरी तत्वाकडे जाण्याचा मार्ग आपणास गवसतो. आता हा तारा महत्वाचा वास्तव आहे, नीट लक्ष द्या. आपणावर प्रेम व्यक्त करताना हा आपला मित्र अशी प्रांजळ कबुली देत आहे की तुझ्या या मार्गाच्या मी विरोधात असूनही केवळ तुझ्या मैत्रीपूर्ण सहवासात मी होतो. म्हणूनच या भवसागरातून मी सुटलो आणि तुझ्या गुरुनी म्हणजे वंदनीय दादानी मला हाताला धरून पैलतिरी म्हणजे वरच्या लोकात सुखरूप घेऊन गेले आहेत. तेथे मी निवांत आहे. बाकी दोस्त असावा तर तुझ्यासारखा की ज्याची संगत परलोकीही कामाला येते. कळलं का नाही? तो मित्र पुढे सांगतो की मी गुरुंना अशी विनंती केली आहे की नीट आहे का, मला पुनर्जन्म जर तुम्ही देणारच असाल तर ह्या माझ्या मित्राची जोडी बनवूनच द्या. असं म्हटलं पाहिजे. आज संध्याकाळी पार्टी आहे की नाही मला? मग मलाही माहिती नव्हतं हे म्हणजे काय. तुम्ही बघा, मी एकच नाही, तुमच्या सहवास येणाऱ्या सुद्धा मुक्त होऊन जाणार आहेत हे तुमच्या डोक्यात घुसावं म्हणून हे लिहून काढलंय. तुम्ही कोणी कमी नाही. तुमच्या सहवासात असतील ते, तुम्हाला ज्यांना स्पर्श होईल ते, ज्यांच्याकडे बघाल ते, असं सगळं माध्यम तयार केलंय. आणि असं होत असताना भराभरा सगळे हे अर्थबाउंड स्पिरिट मुक्त झाले तर इथं शांतता निर्माण होणार आहे, हा सांगायचा उद्देश आहे. तुम्ही मित्राच्या गुरूंबद्दल विचारणा केली की ते कुठे व कसे आहेत? नीट आहे का? तेव्हा तो मित्र म्हणतो, मी कुठे त्यांना शोधू? आणि भेटलो आणि मला त्यांनी विचारले की तिकडे कशाला गेलास? पार्टी बदललीस का? काँग्रेस मधनं ह्याचा बीजेपी मध्ये गेलास का? तर मी काय उत्तर देऊ? माझी पंचायत होईल, ते योग्य वेळी इकडे येतील. म्हणजे ते योग्य वेळी दादा त्यांना इकडे घेऊन येतील आमच्या गुरुंना. मला वाटले माझे गुरु काय कमी होते का वगैरे. मी माझ्या गुरूंची केलेली सेवा मात्र दादानी वाया जाऊ दिली नाही. ती या आपल्या मार्गाशी जोडून घेतली. शेवटी मित्राने असाही उपदेश केला की आपण इतरांशी चांगले वागले की गुरु कृपेने आपलेही भले होते. शेवटी या सर्व सुख संवादाचा मतितार्थ हा की वंदनीय दादानी सिद्ध केलेल्या कारण दीक्षेचे महत्व किती अनन्यसाधारण आहे
दादा म्हणायचे की हा शब्दही ऐकायची आपली पात्रता नाही, देवाच्याही वाट्याला हे भाग्य नाही, पण आपण केवळ दादांचे अनुयायी आहोत म्हणूनच परलोकावर कार्य करणारी ही दीक्षा दादांनी आपणास नकळत प्राप्त करून दिली आहे. ही कारण दीक्षाच आपल्या सानिध्यात असलेल्या या मित्रामध्ये दादांनी प्रवाहित केली, जी आपल्या मित्राला चौथ्या लोकात घेऊन गेली आणि आपल्या मित्राच्या जन्माचे व जीवनाचे सार्थक झाले. आपल्याला वंदनीय दादांसारखे गुरु लाभले हे आपणा सर्वांचेच महत्भाग्य होय. त्यामुळे त्यांनी कृपावंत होऊन दिलेली साधना आपण प्रेमाने, आनंदाने आणि आस्थेने करूयात, की जेणेकरून त्यांच्या कृपाशीर्वादाने या मार्गात उत्तम आचरण करून इतरांनाही आपल्या माध्यमातून कारण दीक्षेपरत्वे सन्मार्गाला लावण्याचे कार्य घडून येईल. ती तशी घडत राहो हीच दादा बाबांच्या चरणाशी आम्हा गुरुभक्तांची प्रार्थना आहे. आता एक शेवटचा एक आहे, नितीन बर्डीकर म्हणून अमरावती केंद्राचा, तो हुशार आहे. त्यांनी हे शेवटचं झालं, संपलं ना, शेवटचं आहे तेव्हा नीट लक्षपूर्वक ऐका, म्हणजे नंतर सगळे एकदम फ्रेश झाले. आदरणीय शशी काका, मी त्याला क्लिक का पाठवली तर मी त्याला बघितलं होतं, माझ्या बाजूला बसायचा, सेमिनार चालू असताना शिक्षक असल्यामुळे पॉइंट्स बरोबर काढायचा आणि त्या पॉइंट्स वरनं पूर्ण मुलाखत जशी त्या तशी लिहून काढायचा. हे फार अवघड आहे, म्हणून त्याला म्हटलं क्लिप ऐक आणि तुझे विचार करून पाठव. तर त्यांनी पाठवलंय. आदरणीय शशी काका, मी आज पहिल्यांदा एका परलोकातील आत्म्याचा संवाद ऐकतो आहे. खूपच अद्भुत आहे. यापूर्वी मी कधीच असं ऐकलं नव्हतं. तुम्ही ती संधी मला उपलब्ध करून दिलीत. महद आश्चर्य म्हणजे तो आत्मा आपला मित्र आहे आणि सद्गुरुनाथ दादांच्या कृपेने त्याला उत्तम लोक प्राप्त झालेला आहे असे त्याने सांगितले. आणि तो आपल्या गुरुमार्गामध्ये सुद्धा नव्हता, शिवाय तो आपली टिंगल उडत होता. पण केवळ आपल्यासारख्या साधकाच्या संपर्कात आल्यामुळेच त्याला उत्तम लोक प्राप्त झाला. त्याला त्याच्या गुरुनी सद्गुरुनाथ दादांकडे पाठविले. त्याची ती पुण्याई होती, म्हणूनच तो सद्गुरुनाथ दादांच्या कृपेने दादांच्या चरणाशी लीन झाला. यात आपले फार मोठे योगदान आहे आणि यावरून हे सिद्ध होते की सद्गुरुनाथ दादांनी जे म्हटले होते की जे मी करू शकतो ते तुम्ही का नाही. दादा नेहमी म्हणायचे म्हणून आम्हाला, वन कॅन डू व्हाय नॉट अदर्स. किती विशाल दृष्टी आहे दादांची. नाही तर आपण काय करायचं आहे, माझं मी देणार नाही, माझं पेटंट आहे, माझं मलाच विचारलं पाहिजे असं नाही. दादाने पहिल्यांदाच एक गोष्ट केली, बाबांना हे कार्य माझ्या नंतर संपणार असेल तर मी करणार नाही, ते सर्वांच्या माध्यमातून पुढे जायला पाहिजे. आपल्यासारखे करीती तात्काळ हीच हीच खरी सद्गुरूंची कमया असते. कोणतेही पुण्यकर्म आपल्या गाठीशी नसताना केवळ त्यांच्या चरणाशी शरण जाण्याने ते आपल्याला एवढे मोठे स्थान प्राप्त करून देतात की ज्याच्यामुळे आपल्या माध्यमातून जे आपल्या मार्गामध्ये नाही त्यांना सुद्धा सुख, शांती, समाधान प्राप्त होऊन उत्तम लोक प्राप्त होतो. आणि हे केवळ आपल्या सद्गुरुनाथ दादांसारखे गुरुच करू शकतात. तो आत्मा तिथे जाऊन तिथे शांत आणि समाधानी आहे हे त्याच्या बोलण्यावरून समजते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शशी काका, आपण सद्गुरुनाथ दादांच्या कृपाशीर्वादाने त्यांना अपेक्षित अशी सेवक अवस्था प्राप्त केलेली आहे. सद्गुरुनाथ दादांनी एकदा म्हटले होते की तुमच्या माध्यमातून जी कृपा इतरांना प्राप्त होते ती माझ्यामुळे होते, त्यात तुमचे कर्तृत्व काहीच नाही. जेव्हा तुम्ही स्वकर्तृत्वावर आमची कृपा दुसऱ्यामध्ये प्रवाहित कराल तेव्हाच महाकारण दीक्षा सिद्ध होईल. याचा संदर्भ ज्ञानगंगा या पुस्तकात आहे. आणि हे आपल्या ह्या उदाहरणावरून दिसून येते
की आपल्या माध्यमातून महाकरण दीक्षा कशी कार्य करीत आहे. हे तर एक उदाहरण आहे की हा आपला मित्र परलोकातून आपल्या केंद्रावरील माध्यमामध्ये आला. असे आपल्या माध्यमातून कित्येक आत्मे मुक्त झाले असतील व त्यांना उत्तम लोक प्राप्त झाला असेल आणि त्या योगे विश्व शांतीला किती मोठा हातभार लाभला असेल याची कल्पनाच करवत नाही. एवढे मोठे कार्य सद्गुरुनाथ दादा आपल्या माध्यमातून करीत आहेत. आम्ही पण आपल्यासारखेच माध्यम व्हावे यासाठी आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद आम्हाला द्यावे. ही क्लिप मला पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला नितीन वडीकर, अमरावती. झालं. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंद सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आम्ही बोलल्याप्रमाणे